इतके दिवस आपण म्हणतो युद्ध चाललंय आणि सगळ्या गोष्टी ऐकतोय आपण टीव्हीवर सगळ्या गोष्टी, पण त्या गोष्टीची आपल्याला डिरेक्ट झळ कधी बसली नव्हती अजूनपर्यंत, मला तरी बसली नव्हती. पण गोष्टी थोड्या डिफिकल्ट होत चालल्यात, कदाचित आपल्याला कळत नाहीये, आपल्याला माहित नाहीये. आताच मी थोड्या वेळापूर्वी एक न्यूज वाचली की एका एलपीजी शिपवर ड्रोन अटॅक झालाय आणि तिथे कॅप्टन आशिष कुमार जे कॅप्टन होते इंडियाचे होते, अँड वी हॅव लॉस्ट हिम. आणि त्या व्यतिरिक्त माझा स्वतःचा अनुभव जर तुम्ही विचारतात, मी परवा एका रेस्टॉरंटमध्ये जेवायला गेलो होतो संध्याकाळी. तिथे ते लोकांनी मेन्यू 50% मेन्यू अवेलेबल ठेवलाय बिकॉज त्यांना सिलेंडर मिळत नाहीये. तर येस, फॉर शुअर प्रॉब्लेम कुठेतरी काही ना काहीतरी चालू आहे. तर खर्च करताना विचारपूर्वक करा आणि बेटर पिंच युअर पॉकेट देन टू पिंच युअर स्टमक लेटर. त्यामुळे थोड्याशा गोष्टी मे बी डिफिकल्ट होऊ शकतात पुढे. मला माहित नाही उद्या काय होणार आहे. हॉर्मोज बंद ठेवला आहे. आपल्या ऑइल टँकर्स बी स्ट्रक आणि डिझेल पेट्रोलच्या पुढे जर रेट्स वाढले तर ट्रान्सपोर्टेशन वाढणार तर सगळ्याच गोष्टी वाढणार. फर्टिलायझरचा सोर्स बंद झालेला आहे. खूप गोष्टी जर विचार केला तर डीप डाईव्ह केलं तर गोष्टी डिफिकल्ट आहेत. बट लेट्स स्टे पॉझिटिव्ह आणि काळजी घ्या आपापली. बाकी जे होणार आहे सगळे एकत्र फेस करणार आहोत आपण. मी तुमच्या बरोबर आहे, तुम्ही माझ्या बरोबर आहात. सो एव्हरीथिंग इज गोइंग टू बी फाईन. ह्या एका पॉझिटिव्ह नोटवर पुढे जाऊया.